ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 12. श्री महादेव म्हणाले, पार्वती, दक्षिणेला कोल्हापूर नावाचे एक शहर आहे. ते सर्व प्रकारच्या सुखांचा आधार, सिद्ध महात्म्यांचे निवासस्थान व सिद्धी प्राप्त करून देणारे पवित्र क्षेत्र आहे. पराशक्ती भगवती लक्ष्मीचे ते मुख्य पीठ आहे. सर्व देवता तिची सेवा करतात. पुराणात प्रसिद्ध असणारे हे तीर्थक्षेत्र भोग आणि मोक्ष देणारे आहे. तेथे कोट्यावधी तीर्थे व शिवलिंगे आहेत. रुद्रगयाही तेथेच आहे. हे नगर लोकात अतिशय प्रसिद्ध आहे. एके दिवशी एक तरुण राजकुमार तेथे गेला. त्याचा रंग गोरा, डोळे कमळासारखे सुंदर, मान शंखासारखी, खांदे पुष्ट, रुंद छाती आणि बाहू लांब सडक होते. शहरात प्रवेश करता चहूकडे महालांची शोभा पाहत तो महादेवी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी उत्कंठित होऊन मणिकर्णिका तीर्थस्नानासाठी गेला. स्नान करून त्याने पितृतर्पण केले. नंतर मंदिरात जाऊन महामाया महालक्ष्मीला नमस्कार करून त्याने तिची भक्तिभावाने स्तुती करण्यास आरंभ केला. राजकुमार म्हणाला, जिच्या अंतःकरणात अमाप दया आहे, जी सर्व कामना पूर्ण करणारी आहे, तसे जिच्यात केवळ कटाक्षाने साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतात, त्या जगन्माता महालक्ष्मीचा जय जयकार असो. ज्या शक्तीच्या साहाय्याने व आज्ञेने ब्रह्मदेव सृष्टी रचतात, श्री विष्णू जगाचे पालन करतात आणि भगवान रुद्र साऱ्या विश्वाचा संहार करतात, त्या उत्पत्ती स्थिती पालन शक्तीने संपन्न असणाऱ्या भगवती पराशक्तीचे मी भजन करतो. हे कमले, योगी तुझ्या चरणांचे चिंतन करतात. हे कमलालये, तू स्वतःच्या स्वाभाविक सत्तेने आमच्या इंद्रियांना कळणाऱ्या विषयांना जाणतेस. संकल्प विकल्प करणारे मन तूच निर्माण करतेस. इच्छा, ज्ञान, क्रिया या तिन्ही शक्तीही तुझीच रूपे आहेत. तूच परमज्ञान स्वरूप आहेस. तुझे स्वरूप कलारहित, निर्मळ, नित्य, निराकार, दोषरहित, अनंत, निर्भय, निराधार आणि निरामय आहे. हे देवी, तुझ्या महिम्याचे वर्णन कोण करू शकेल? षटचक्रांचे भेदन करून अंतःकरणाच्या 12 स्थानात जी विहार करते, अनाहत, ध्वनी, बिंदू, नाद, कला ही जिची रूपे आहेत, त्या माता महालक्ष्मीला मी नमस्कार करतो. माते, तू आपल्या मुखचंद्रातून प्रगट होणाऱ्या अमृत प्रवाहाला प्रवाहित करतेस. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी वाणी तूच आहेस. जगाच्या रक्षणासाठी तूच अनेक अवतार धारण करतेस. हे अंबिके, तूच ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी या शक्ती आहेस. वाराही, महालक्ष्मी, नारसिंही, ऐंद्री, कौमारी, चंडिका, लक्ष्मी, सावित्री, चंद्रकला, रोहिणी ही सारी तुझीच रूपे आहेत. भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पलता तूच आहेस. हे परमेश्वरी, माझ्यावर कृपा कर. अशी स्तुती केल्यावर प्रसन्न झालेली भगवती महालक्ष्मी प्रत्यक्ष स्वरूपात प्रगट होऊन म्हणाली, राजपुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुला हवा तो वर माग. राजपुत्र म्हणाला, माते, माझ्या वडिलांनी राजा बृहद्रथ यांनी अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली होती. दुर्दैवाने ते रोगग्रस्त होऊन मरण पावले. याच वेळी पृथ्वी परिक्रमा करून आलेल्या घोड्याला यज्ञस्तंभाला बांधून ठेवले होते. तो घोडा त्याचे बंधन कापून रातोरात कुठेतरी कोणीतरी पळवून नेला. त्याच्या शोधासाठी मी काही सैनिकांना पाठवले होते, परंतु त्यांना तो न सापडल्याने ते रिकाम्या हाती परत आले. तेव्हा मी ऋत्विजांची अनुज्ञा घेऊन तुला शरण आलो आहे. हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न झाली असशील, तर माझ्या यज्ञाचा घोडा मला परत मिळेल असे कर. म्हणजे माझा यज्ञ पूर्ण होईल आणि मी पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. शरणागतांवर दया करणाऱ्या हे जगज्जननी महालक्ष्मी, एवढाच मला वर दे. भगवती महालक्ष्मी म्हणाली, राजकुमार, माझ्या मंदिराच्या दाराशी एक सिद्ध समाधी नावाचा ब्राह्मण आहे. तो माझ्या आज्ञेने तुझे काम पूर्ण करेल. श्री महालक्ष्मीने असे सांगितल्यावर राजकुमार सिद्ध समाधीजवळ येऊन त्यांच्या चरणांना प्रणाम करून काही न बोलता हात जोडून उभा राहिला. तो ब्राह्मण त्याचे मनोगत ओळखून म्हणाला, तुला जगन्मातेने पाठविले आहे. तिच्या आज्ञेवरून तुझी इच्छा मी पूर्ण करतो. एवढे बोलून त्या मंत्रवेत्या ब्राह्मणाने सर्व देवतांना तेथेच आकर्षून घेतले. सर्व देवता
हात जोडून थरथर कापत असलेल्या राजकुमाराला दिसल्या. तेव्हा त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने सर्व देवतांना आज्ञा केली की देवांनो, या राजपुत्राच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा रातोरात इंद्राने चोरून कुठेतरी लपवून ठेवला आहे. तो लागलीच याला आणून द्या. हे ऐकताच देवांनी यज्ञाचा घोडा आणून दिला व ते मुनींची आज्ञा घेऊन निघून गेले. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.